आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे मयूर मोहिते याच्या फॉर्च्युनर गाडीने एका दुचाकीला धडक दिली आणि या धडकेमध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री या ठिकाणी घडली आहे। आपण सध्या या ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी घटना घडली। खरं तर हा पुणे नाशिक महामार्ग आहे। पुणे नाशिक महामार्गावरील कळंब या ठिकाणी जे वळण आहे या वळणावरती आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे मयूर मोहिते हे पुण्याच्या दिशेने चालले होते आणि याच ठिकाणी विरुद्ध दिशेने आलेला दुचाकीस्वार हा मनसरच्या दिशेने कळंबच्या दिशेला चालला होता आणि यांची समोरासमोर या ठिकाणी धडक झाली आणि या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ही जी घटना आहे ही काल रात्रीच्या सुमारामध्ये घडली होती आणि यानंतर कुठेतरी स्थानिकांनी दिलीप मोहिते यांचे पुतणे या ठिकाणी अपघात झाल्यानंतर पळून गेल्याची माहिती या ठिकाणी खरं तर दिलेली आहे आणि याच अनुषंगाने खरं तर दिलीप मोहिते पाटील यांनी मात्र हे सर्व आरोप आहेत ते मात्र फेटाळले आहेत। माझा पुतण्या या ठिकाणी कोणत्या प्रकारचं मद्यपान केलेलं नव्हतं आणि तो पळून गेला नाही हे संपूर्ण आरोप खरं तर दिलीप मोहिते यांनी खोडले आहेत। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिले की जे वळण आहे या वळणावरती आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे मयूर यांना वाहनावरील जो ताबा आहे तो सुटला आणि विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीचा खरं तर धडक दिली आहे। यामध्ये एका 19 वर्षीय तरुणाचा खरं तर याच्यामध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिले की सध्या मयूर मोहिते हे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। त्यांची सध्या मेडिकलसुद्धा गेलेली आहे। मात्र एकंदरीत मेडिकलचा अहवाल काय येतो ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र या घटनेमध्ये अपघातामध्ये नक्की दोषी कोण आणि दोषी हे खरं तर पोलीस तपास सुरू आहे। मात्र हा जो अपघात झाला आहे या अपघातामध्ये मात्र एकाला जीव गमावू लागल्याची घटना या निमित्तानं उघड झाली आहे। मात्र एकंदरीत मनसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मनसर पोलीस करत असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण परमेश राक्षस मी सुनील दगडे, TV9 मराठी, मनसर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।